नमस्कार पालक. आरटी प्रवेश प्रक्रिया 2025-26 मध्ये सहभाग घेऊ इच्छिणाऱ्या पालकांसाठी हा व्हिडिओ आहे. आपण पाहतोय की या वर्षी आरटीचा प्रवेश प्रक्रिया हा डिसेंबरच्या 18 तारखेपासून सुरू झालेला आहे. म्हणजेच काय तर पहिला टप्पा जी काही शाळेची नोंदणी असते ती म्हणजे 18 डिसेंबरपासून सुरुवात झालेली आहे. म्हणजे याचा अंदाज आपण बांधू शकतो की दुसरा टप्पा म्हणजेच विद्यार्थी नोंदणी असेल ती आपण जानेवारीच्या 15 तारखेच्या नंतर किंवा जानेवारीच्या शेवटपर्यंत सुरू होईल याची अपेक्षा करू शकतो. मग अशा वेळेस आपल्याला पालकांना सज्ज राहणं गरजेचं आहे. काही गोष्टी आहेत ज्याची पूर्वतयारी करणं गरजेचं आहे आणि त्यामध्ये सर्वात मोठी गोष्ट म्हणजे कागदपत्राची. नेमकं कोणकोणती कागदपत्रे लागतात या प्रक्रियेमध्ये सहभाग होण्यासाठी? माझा पाल्य पात्र आहे का, त्याचं वय बसतंय का, मग पालकाचा आधार कार्ड लागेल का, घराचा पत्त्याचा पुरावा काय असतो, कास्ट सर्टिफिकेट लागतं का, इन्कम सर्टिफिकेट लागतं, या सर्व गोष्टींमुळे पालक हे गोंधळून गेलेले असतात. परंतु काळजी नसावी. मी मागील 4 ते 5 वर्षापासून आरटीवरती सातत्याने व्हिडिओ बनवत आलो आहे. सुदैवानं वर्ष 2021 यावर्षी माझ्या पाल्याचं ॲडमिशन हे आरटी मार्फत झालं आहे. त्यामुळे माझा वैयक्तिक एक अनुभव आहे. त्यासोबतच माझं आधार केंद्र आणि सेतू सुविधा केंद्र असल्यामुळं बऱ्याच पालकांचे फॉर्म्स मी स्वतः भरले, तो एक अनुभव आहे. या अनुभवाच्या आधारावरती वेळोवेळी तुम्हाला योग्य ती माहिती पोहोचवण्याचा मी या चॅनलच्या माध्यमातून प्रयत्न करणार आहे. त्यामुळे माझी तुम्हाला सर्व पालकांना विनंती आहे की जर का येणाऱ्या वर्षी तुमच्या पाल्याचं ॲडमिशन आरटी मार्फत घ्यायचं असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करायला नक्कीच विसरू नका. सोबतच मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा मोबाईल नंबर दिलेला आहे, त्यावरती पिन करून व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा, जेणेकरून वेळोवेळी नोटिफिकेशन्स तुम्हाला भेटत राहतील. चला तर मग माहितीला सुरुवात करूया. मित्रहो, यावर्षी आरटी प्रवेश प्रक्रिया ही लवकर सुरू झालेली आहे. म्हणजेच शाळेची नोंदणी ही आता डिसेंबर महिन्यात सुरू झालेली आहे आणि जानेवारी महिन्यात अपेक्षा आहे की विद्यार्थी नोंदणी सुरू होईल. पण त्यापूर्वी जर कागदपत्र कोणकोणती लागतात हे जर पालकांना समजलं, त्याची पूर्तता करण्यासाठी पालकांना हा पुरेसा वेळ मिळेल. तर सर्वप्रथम आपण पाहूया कागदाच्या बाबतीत हे 3 टप्प्यामध्ये कागद आहेत. सोपं करून सांगण्यासाठी हे 3 टप्प्यामध्ये आपण कागद समजून घेऊया. पाल्याचं कागद, पाल्याचं म्हणजे तुमचा मुलगा किंवा मुलगी असेल, याचे कागदपत्र कोणकोणते लागतात. तर पाल्याच्या कागदामध्ये सगळ्यात महत्त्वाचा कागद म्हणजे त्याचा जन्माचा दाखला. आता जन्माच्या दाखल्यामध्ये बऱ्याच त्रुटी असतात. त्यामध्ये तुम्हाला बेस्ट थिंग काय असणार आहे की तुमचा ऑनलाईनचा जन्माचा दाखला असणं गरजेचं आहे. म्हणजेच हस्तलिखित किंवा ग्रामपंचायतचा जरी असेल पण हस्तलिखित नसून तो ऑनलाईनचा जन्माचा दाखला असणं गरजेचं आहे. आता तुम्ही म्हणाल महाराष्ट्र राज्याबाहेरचा जर जन्माचा दाखला असेल, कोणाचा कर्नाटकाचा असेल तरीही चालू शकतो. जर तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी असाल तर तुमचा दाखला बाहेरच्या राज्यातला असला तरी चालतो. सर्वप्रथम पहिला महत्त्वाचा कागद म्हणजे जन्माचा दाखला. त्यानंतर पाल्याचा दुसरा कागद कुठला असेल तर ते आधार कार्ड आहे. आधार कार्ड अद्यापही कंपल्सरी केलेलं नाही आहे, परंतु तुमचं असणं गरजेचं आहे. जर तुमच्याकडे आधार कार्ड असेल किंवा काढणार असाल तर काळजी ही घ्यायची आहे की जन्माच्या दाखल्यावरती जे नाव आहे, नावाचं स्पेलिंग आहे, वडिलाच्या नावाचं स्पेलिंग आहे, आडनावाचं स्पेलिंग आहे, तेच तुमच्या आधार कार्डवरती असणं अत्यंत महत्त्वाचं आहे. सोबतच जन्माच्या दाखल्यावरचं जी काही जन्मतारीख आहे तीच तुमच्या आधार कार्डवर असण्याची गरज आहे. याची काळजी तुम्हाला घेणं आवश्यक आहे. आता हे झालं पाल्याच्या बाबतीत, म्हणजे मुलाच्या किंवा मुलीच्या बाबतीत तुम्हाला फक्त एकमेव कागद आहे तो म्हणजे जन्माचा दाखला. आता आपण पाहूया वडिलांचे कोणकोणते कागदपत्र लागतात. आता ही योजना जी आहे ती आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी आहे. म्हणजेच काय, जर तुमचं इकॉनॉमिकल स्टेटस म्हणजे फायनान्शियल आणि इकॉनॉमिकल स्टेटस हे कमी असेल, म्हणजेच काय जर तुमचं वार्षिक उत्पन्न 1 लाखाच्या पेक्षा कमी असेल किंवा आता त्याची मुभा वाढवून ही 2.5 लाख केलेली आहे त्यापेक्षाही कमी असेल आणि तुमच्याकडं तहसीलचं 1 लाखापेक्षा कमी किंवा 2.5 लाखापेक्षा कमीचं तहसीलचं प्रमाणपत्र असेल, उत्पन्नाचा दाखला असेल तर तुम्ही आर्थिकदृष्ट्या दुर्बल हे समजू शकता. खुल्या वर्गासाठी उत्पन्नाचा दाखला हा अत्यावश्यक कागद मानला जातो. आणि जर तुम्ही ओबीसी, एससी, एसटी, एसईबीसी, एसबीसी या कास्टमधनं बिलॉंग करत असाल आणि तुमच्याकडं तुमच्या जातीचा वैध प्रमाणपत्र असेल, म्हणजेच कास्ट सर्टिफिकेट असेल, तुमचं व्हॅलिडिटी नव्हे म्हणजे वैध कास्ट सर्टिफिकेट असेल तर तुम्हाला उत्पन्नाच्या दाखल्याची गरज लागत नाही. पालकांकडं कास्ट सर्टिफिकेट असेल परंतु ओरिजिनल नसेल तरीही चालेल, परंतु कास्ट सर्टिफिकेट जर असेल, तुम्ही कास्टमध्ये बिलॉंग करता, कास्टमधनं सहभाग नोंदवू इच्छिता तर कास्ट सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. या केसमध्ये तुम्हाला उत्पन्नाच्या दाखल्याची गरज लागणार नाही. त्यांचा दुसरा कागद महत्त्वाचा म्हणजे त्यांच्या पत्त्याचा पुरावा.
जर तुमचं घर मालकीचं असेल, म्हणजे पाल्याच्या वडिलाचं किंवा आईच्या मालकीचं घर असेल, स्वतःचं घर असेल, तर जागेची रजिस्ट्री कॉपी असेल किंवा आटची कॉपी असेल किंवा लाईट बिल, इलेक्ट्रिसिटी बिल आपण म्हणतो, त्या तिन्हीपैकी एक चालू शकतं. सोबतच तुमच्या आधारवर जर तो पत्ता असेल तरीही तो ग्राह्य धरला जातो. किंवा त्याच्या व्यतिरिक्तही तुमचं रेशन कार्ड असेल, तुमचं मालकीचं घर आहे त्यावरती रेशन कार्ड आहे, तुमच्या नावचं पत्ता आहे त्यावरती तेही चालतं, मतदान ओळखपत्र चालतं. या सगळ्या गोष्टी ह्या व्हॅलिड ॲड्रेस प्रूफ म्हणून ग्राह्य धरल्या जातात. सोबतच आता जर तुम्ही भाडेतत्वावर राहत असाल, म्हणजेच तुम्ही जे कुठं शिक्षणासाठी काय ग्रामीण भागातून आलेले आहेत आणि शिक्षणासाठी तुम्ही शहरी भागात राहत असाल, तुमच्या मालकीचं घर नसेल, तर तुम्हाला दुय्यम निबंधकाचं म्हणजेच रजिस्टर्ड रेंट ॲग्रीमेंट करणं गरजेचं आहे. लिव्ह अँड लीज ॲग्रीमेंटही त्याला म्हणतो आपण. ऑनलाईन रजिस्ट्री ऑफिसवरती जाऊन तुम्हाला हे ॲग्रीमेंट करून घेणं गरजेचं आहे. या ॲग्रीमेंटच्या बाबतीत महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला दक्षता घ्यायचं की तुम्हाला हे ॲग्रीमेंट ॲडमिशनचं ज्या दिवशी फॉर्म भरताय त्याच्या किमान एक दिवस अगोदरचं तरी पाहिजे. म्हणजे आजपासूनच जे कोणी पालक भाडेतत्वावर राहत आहेत त्यांनी आजपासूनच जर रेंट ॲग्रीमेंट बनवलं तर ते चालेल. तुम्हाला रेंट ॲग्रीमेंट 11 महिन्याचं बनवायचं आहे, 24 महिन्याचं बनवायचं आहे, 5 वर्षाचं बनवायचं आहे, हे तुमचा विषय आहे. तुम्ही ते ॲग्रीमेंट बनवून घेऊ शकता. त्यामुळं अत्यावश्यक गोष्ट आहे की तुम्हाला भाडेतत्वावर राहत असाल तर रजिस्टर्ड रेंट ॲग्रीमेंट हे असणं खूप गरजेचं आहे. आणि त्यामध्ये काळजी घ्यायची म्हणजे तारीख. असं नाही की आज फॉर्म भरला आहे आणि मग उद्या आपण रेंट ॲग्रीमेंट करतोय, किंवा फॉर्म भरला, लॉटरीमध्ये नंबर लागली आणि आपण रेंट ॲग्रीमेंटला गेलो आहे तर ते रेंट ॲग्रीमेंट हे ग्राह्य धरलं जाणार नाही. आता हे झालं पालकांच्या बाबतीचं आणि पत्त्याच्या पुराव्याच्या बाबतीचं. याच्या व्यतिरिक्त कुठलाच कागद अद्यापही या प्रक्रियेमध्ये लागत नाही आहे. उजळणी घ्यायची झाली तर पाल्याचा कागदामध्ये त्याचा जन्माचा दाखला, त्याचा आधार कार्ड आणि पालकांचा कागद जर म्हणायचा झाला तर खुल्या वर्गासाठी उत्पन्नाचा दाखला 2.5 किंवा 1 लाखाच्या आतमधला, आणि पत्त्याच्या पुराव्यासाठी मी तुम्हाला सांगितलं आधार कार्ड, लाईट बिल, आट, मतदान ओळखपत्र, राशन कार्ड यापैकी कुठलंही एक चालू शकतं. आणि जर तुमचं घर मालकीचं नसेल तर रजिस्टर्ड लिव्ह लायसन्स ॲग्रीमेंट लागणं गरजेचं आहे. आशा करतो ही माहिती तुमच्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. आता यामध्ये बरेच सारे क्लॉज आहेत की सिंगल मदर आहे, डिवोर्सी आहेत, किंवा तुमचं आई वडील नसतील, अनाथ असतील, तर त्याबद्दलही सविस्तर व्हिडिओज मी डिटेलमध्ये बनवून कसा फॉर्म भरायचा, कोणत्या हेडखाली फॉर्म भरायचा, कागद कुठले लागतील तेही मी तुम्हाला लवकरच पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. आशा करतो ही माहिती तुमच्यासाठी उपयुक्त ठरेल. याच्या व्यतिरिक्त जर काही प्रश्न असतील तुम्हाला तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा, मी ते सोडवण्याचा प्रयत्न करेल. माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.